मस्त असं नाश्ता तयार झाला आपला. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. पाव उरले होते बघा, काल आणलेले पाव. ते आपल्याकडे नेहमीच आपण पाव आणले की त्यातले 2-4 उरतातच. माझ्याकडे पण 3 पाव उरले होते. तर म्हटलं चला आज ह्याचं खायला करते, दाखवते तुम्हाला काय करायचं. उरले पाव ना तर आपण करू शकतो काहीतरी आपलं वेगळं, असं पटकन होईल असं, आणि मुलं पण आवडीनं खातील. हे बघा, हे असे पाव चांगले कुस्करून घ्यायचे. ब्रेड उरला तरी असंच करू शकतो आपण, आणि पाव उरले तरी हे बघा चांगले कुस्करून घेते. अगदी सहज 2 मिनिटात कुस्करले जातात हे बघ. मस्त असे कुस्करून घेतले पाव मी. चला आता करायला घेते. कढई ठेवली एकीकडं मी. कढई तापली बघा, तेल घालते. आपले पाव किती असतील त्याप्रमाणे तेल घालायचं. आता हे 3च पाव होते त्याप्रमाणेच घालते. तेल तापलं, आता ह्यात मी मोहरी घालते बघा. थोडंसं जिरं घातलं, 2 मिरच्या, कढीपत्ता घातला, कांदा घातला आहे. कांदा परतू देते जरा, कोथिंबीर घालते, आणि हे शेंगदाणे, मी भाजलेले शेंगदाणे ते घालते. तुमच्याकडे कच्चे असतील तेच घाला, माझ्याकडे भाजलेले आहेत म्हणून मी ते घालते. परतू द्यायचं चांगलं. तुम्हाला ह्यात मटार, गाजर वगैरे घालायला आवडलं तर घाला नक्कीच. परतू देते चांगलं. आता कांदा थोडासा परतला, ह्यात मी हिंग घालते थोडंसं, थोडीशी हळद घालते, मीठ घालायचं. हळद घातली, थोडीशी मीठ घालते. मीठ घातलं बघा. आता ह्यात हा चुरा घालून घ्यायचा. मुलं अगदी आवडीने खातील, छान लागतं, करून बघा. ह्यात अजून गाजर मटार घातले तरी चालतात. मस्त असं परतून घ्यायचं, जेणेकरून आपले पाव वाया जाणार नाही. बरेचदा राहतात माझे पण पाव, 1-2 तरी शिल्लक राहतातच. आपण आणतो पाव कधीतरी, तर ते असं मस्त पोरांना खायला करून देऊ शकतो. मोठी माणसं पण आवडीनं खातील. चांगलं परतू देते. 1-4 दाणे फक्त त्याच्यात साखरेचे घालते, थोडीशी साखर घालते. गॅस बारीक करून 1-2च मिनटं फक्त झाकण ठेवते. अगदी पटकन असं छान खायला आपण नाश्त्याला वगैरे करू शकतो. हे उरलेल्या पावाचं, ब्रेडचं. कसा वाटला हा पदार्थ तुम्हाला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. चालेल.